संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पोहोचला असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून या निवडणुकीकडे पाहतायत आणि मतदानासाठी सगळे ते बाहेर आलेले पडतायत. मोहिनी साहेब, या बूथवरती दादा येत होते, दादांचं पहिलं मतदान या बूथवरती असायचं, त्याचप्रमाणे तुम्ही देखील मतदान केलेलं आहे, काय भावना आहेत? दादांच्या पश्चात पहिली निवडणूक होते, साहेब पण आजारी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत. एका अर्थाने बारामतीकरांसाठी एक भावनिक निवडणूक आहे, सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. कार्यकर्त्यांनी दिसलेला नाही. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात. सुनेत्रा जी, हिंदी में बता दीजिए, आप बहुत भावुक हुई है, पहली बार अजीत दादा के बिना चुनाव हो रहा है बारामती में, क्या कहेंगे? बारामती की जनता पिछले 60 सालों से हम पवार कुटुंबीय के साथ रही है, सपोर्ट किया है और ये जो इलेक्शन बारामती के लोगों ने अपने हाथ में लिया है, वो अपना वोट दादा के लिए एक श्रद्धांजलि के रूप में देना चाहती है और उसके लिए सब गांव में भी सब लोग अपनी अपनी तरफ से बाहर आ रहे हैं. बाहर गांव के लोग भी खास करके ये इलेक्शन के लिए आए हैं. आप बारामतीकरों को आपके दिन वैसे तो बारामती के लोगों ने हाथ में ये इलेक्शन लिया है, मैंने बोला है, लेकिन बारामती के लोगों को पता है कि दादा ने इतने साल उनके लिए जो किया है उनको वापस देने का एक ही आज का उनका दिन है और इसके लिए अपना वोट, ये कीमती वोट उनके लिए वो डालना चाहते हैं और इसके लिए बाहर आए हैं. साधारण कसं दरवेळी दादा विक्रमी मतांनीच निवडून यायचे, पण यावेळेस समोर कोणीच उमेदवार नाही, असा किरकोळ अपक्ष आहेत. भावनिक एक किनार आहे, लीड रेकॉर्ड ब्रेक होईल साधारण. बारामतीकरांनी आजपर्यंत अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत, त्यामुळे बारामतीने ठरवलं तर